नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत. आज सहज योग आला आणि खोमणे साहेबांच्या शेतामध्ये भेट होती. त्याचबरोबर बनसोडे सर यांच्या शेतामध्ये सुद्धा आज भेटीचा योग आलेला आहे. आणि एका जमिनीमध्ये किती प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो हे खोमणे साहेबांकडून शिकायला पाहिजे. कारण या ठिकाणी सर्व औषधाचे वगैरे स्टेटमेंट चालू आहे आमच्याकडून, पण पहिलीच वेळेस आम्ही त्यांच्या या शेताला भेट द्यायला आलेले. एका क्षेत्रामध्ये टोमॅटो आहे, मिरची आहे, मोसंबीची झाडं, त्याचबरोबर शेवगा आणि त्यामध्ये अजून काय खोमणे साहेब? त्याच्यामध्ये कोथंबीर आहे. कोथंबीर, त्याच्याबरोबर कोथंबीर आम्ही झेंडू लावले काही बारीक बारीक. हा, त्याच्याबरोबर तुम्हाला सांगता आम्ही टरबूजाचं पीक काढलं याच्या सोबतच. याच्याबरोबर टरबूजाचं सुद्धा पीक. अंदाजे टरबूजाचं पीक किती झालं तुम्हाला याच्यामध्ये? किती? अंदाजे 30 गुंठ्यामध्ये आम्हाला 90,000 झालेली. 90,000 टरबूज. तुमच्या आता मिरची सुद्धा बऱ्यापैकी झाली, सुद्धा बऱ्यापैकी चालू आहे आमची. मिरचीची अपेक्षा बी आमच्या मनापेक्षा जास्त उत्पन्न देऊन गेली, मार्केटचा दर चांगला असल्यामुळे. तर मिरचीचा अंदाजे किती तुम्हाला उत्पन्न झालं असं? अंदाजे आमचं लाखाच्या आसपास बजेट जायले मिरचीचं बी. असं. आता त्याच्यामध्ये तुम्ही परत टोमॅटो सुद्धा जवळजवळ टोमॅटोला फळ लागले. हो, टोमॅटोला पण फळ लागेल. आता याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा की याच्यामध्ये मोसंबी पण आहे. आम्हाला सुद्धा इतके पिकं पहिलीच वेळेस आम्ही पाहिलेले, कारण प्रयोगशील शेतकरी म्हणून आम्ही खोमणे भाऊकडे आलेलो आहे. म्हणलं नेमकं त्याने आम्हाला दाखवलं होतं की आमच्या शेतामध्ये सगळी पिकं एकत्र आहे, एकात एक, आणि त्याचं उत्पन्न सुद्धा चांगलं आहे, झाडाची क्वालिटी चांगली आहे. म्हणलं नेमकं बघून यावं नेमकं कशी परिस्थिती आहे, काय आहे. तर इथं आल्यानंतर समजलं झाडाचं कोणत्याही मोसंबीचं झाड एकही पिवळं पडलेलं नाही. याच्यामध्ये मिरचीचं उत्पन्न त्याने काढलेलं आहे, ते पण एकदम चांगल्यापैकी. टरबूजाचं उत्पन्न काढलेलं आहे. आता शेवगा पण आहे, त्याच्याबरोबर मिरचीचं झाड होत आलं आणि टोमॅटो पण आहे. आता याच्या पलीकडे भेंडीचा प्लॉट सुद्धा एकदम जबरदस्त, एक नंबर भेंडीचा प्लॉट आहे. आणि भेंडीचा प्लॉट हा किती दिवसामध्ये फळाला येईल असं तुमच्या अपेक्षा आहे? आमची अपेक्षा 27 ते 30 दिवसाची. पण मार्गदर्शन योग्य तुमचं राहिलं 100% 27 दिवसात तोडा व्हायला पाहिजे. नाही, 100% येणारच, कारण तिला आता जवळजवळ फुलं लागलेली. आता फुलं लागलेले, काही विषय नाही. आणि माल पण खूप छान आहे, मार्गदर्शन पण चांगलं आहे. तर मित्रांनो, जर आपण खरोखर शेती एक व्यवसाय म्हणून जर पाहिला आणि त्याच्यामध्ये जर जेवढा वेळ आपण ड्युटी करतो त्याप्रमाणे जर शेतीकडे पाहिलं तर आपण सुद्धा शेतीमधून लाख रुपयाचं उत्पन्न घेऊ शकतो. आणि ते पण 30 गुंठ्यामध्ये. 30 गुंठ्याचं ॲव्हरेज तुमचं साधारण किती असेल? 30 गुंठ्याचं साधारण आमचं ॲव्हरेज 2 लाखाच्या आसपास आता गेलेलं आहे. आमची अपेक्षा 60-70 हजाराचीच होती, पण देवाने भर भरून दिला आणि आमच्या कष्टात तीच झालं. बरोबर. आणि विशेष म्हणजे शेती कष्ट म्हणून करायची नाही, बिझनेस म्हणून करायची. बिझनेस म्हणून केली तर 100% यश येणारच आहे. बरोबर. मित्रांनो, या 30 गुंठ्यामध्ये एक त्यांचं 2 लाखाचं टार्गेट पार झालेलं आहे. त्याचबरोबर आता परत टोमॅटो चालू होणार आहे, भेंडी परत पलीकडे चालू व्हायला आलेली, मिरचीचे तोडे अजून बाकी आहे, आणि मोसंबीचे झाडं सुद्धा 1 वर्षाचे सुद्धा नाही. किती वर्षाचे? नाही, 1 वर्षाचे पण नाही, 8-10 महिन्याचे झाड आहे. हा, 10 महिन्याचे झाडं, ते पण एकदम क्वालिटी आहे. आणि त्यांना जर आपण, बरेच शेतकरी असे म्हणतात की एखाद एक पीक घेतल्यानं हे झाडं पिवळे पडतात किंवा मोसंबी झाडं पिवळे पडण्याची संख्या जास्त होते, पाणी याचं जास्त होईल का? पण नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे. आता याला पाणी द्यायचं म्हणल्यानंतर तुमचं पाण्याचं नियोजन कसं असतं? पाण्याचं नियोजन आमचं असं आहे, तुम्हाला जर मिरचीला जास्त पाणी द्यायचं असेल तर याला टोटी सिस्टम केलेलं आहे. तुम्हाला मिरचीचा प्लॉटच चालू ठेवता येतो, टमाट्याचा बंद करता येतो, किंवा तुम्हाला नुसतं टमाट्याला द्यायचं तर नुसतं टमाट्याचं चालू ठेवता येतो, मिरचीचं बंद करता येतो, मोसंबीचा बंद करता येतो, पूर्ण टोट्या रेग्युलर करता येते. किंवा तुम्हाला जर कंटिन्यू सगळा प्लॉट चालू ठेवायचा, सगळा प्लॉट बी चालू ठेवू शकता. तुम्हाला जर असं वाटलं बाबा नुसतं आता मोसंबीला खत सोडायचंय तर पूर्ण टोट्या बंद करून तुम्ही मोसंबीला खत देऊ शकता. बरोबर. मित्रांनो, जर शेतीकडे एकदम व्यवस्थित लक्ष असलं, आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का याला काय खर्च करायचं त्याला, पण तुमचं काय म्हणणं आहे का बाबा शेतीमध्ये खर्च केला तर उत्पन्न निघतं का बिगर खर्ची सुद्धा उत्पन्न निघतं? नाही, बिगर खर्ची उत्पन्न निघू शकत नाही. कारण बिगर खर्ची उत्पन्न काढायचं म्हणल्यावर शेती पिकणारच नाही. शेतीला जोड म्हणजे तुम्हाला पहिले मालाला पैसा लावाच लागेल, पैसा लावताना तर पैसा मिळणारच आहे. कारण माझा अनुभव आहे, मी लोकांचा नाही सांगत. बरोबर. कारण खोमणे साहेब आमच्याकडे गेले एक 3-4 महिने पूर्वी, जसं की बनसोडे सर आहेत, आणि बनसोडे सरांमुळेच आमची भेट झालेली आहे आणि त्या माध्यमातून ते आमच्याकडे आलेले. सर, तुम्हाला पण एक प्रश्न विचारतो की जेव्हापासून आम्ही आलो तुमच्या बगीच्यामध्ये तर तेव्हापासून तुम्हाला नेमकं आमचे रिझल्ट कसे वाटले?
आम्हाला रिझल्ट खूप छान वाटले तुमचे. त्याच्यात प्लस मध्ये तुम्ही तुमच्याकडून आम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज भरपूर भेटलं. आणि कसं समजा झाडाची कशी देखभाल केली पाहिजे, झाडाला कसं पाणी दिलं पाहिजे, कसं नियोजन, सगळं तुमच्याकडून ते भेटलं आम्हाला. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस तुमचं काहीतरी थोडंफार तुम्हाला असं नवीनच आपली भेट झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडी शंका आमच्याबद्दल आली असेल, परंतु ज्यावेळेस आम्ही सांगून गेलो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये काही थोडाफार बदल वाटला का? थोडाफार नाही सर, मला जवळजवळ 50% बदल वाटला. कारण तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे आली, एक तुमच्या आधी माझ्याकडे एक कंपनीचा एम्प्लॉय आला होता. तो मला तो सांगून गेला का इथं खत टाक, तिथं खत टाक, एवढ्या अंतरावर पाणी दे. मला त्याचा म्हणजे तुम्ही आल्यानंतर मला त्याचा असं म्हणजे मी त्याच्या पद्धतीने केलं, पण मला त्याच्यातून कसलाच रिझल्ट नाही भेटला. तुम्ही आले आणि त्याच्यानंतर अचानकच मला एक समजा असं पाणी एक लोड पाणी द्यायचं सांगितलं, दिल्याबरोबर माझा बागच एकदम लगे फुलून गेला. कारण अनुभव असा आहे की ज्यावेळेस आम्ही फवारणी नाही दिली, पण नेमकं मोसंबी बागेला पाणी किती लागतंय, मोसंबी बागेचं पाणी जास्त किती पाहिजे आणि कमी किती पाहिजे, वापसा परिस्थिती कशी पाहिजे, एवढंच सांगून गेलो. तर आम्ही काय औषधं घ्या म्हणून असं काही सांगितलं नव्हतं त्यांना, परंतु त्याच्यामध्येच त्यांना थोडंसं झाडामध्ये बदल वाटला आणि ते आमच्याकडे आले. त्यांनी जवळजवळ तेच आले नाही तर खोमणे साहेब सुद्धा आले आणि त्याचबरोबर या परिसरातले जवळजवळ 8-10 माणसं त्यांच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडल्या गेलेले. वेळात वेळ दिला हो, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद साहेब, तुमचं बी अभिनंदन. अशीच प्रगती हो तुमची पण, तुमच्यामुळं आमचं बी कुठेतरी यश येईल हीच अपेक्षा करतो. चालेल, धन्यवाद.